2-3 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचा बॉम्बस्फोट नाही म्हणता यायचा, पण ते जे ज्वलनशील पदार्थ त्या डॉक्टरनी त्याच्या कारमध्ये लोड केलेले होते आणि ते पर्पजली त्यांनी तिथे एक्सप्लोड केले आणि लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये अत्यंत भीषण अशा प्रकारचा तो आपण दहशतवादी हल्ला म्हणू त्याला आता प्रायमा फेसी, आणि त्याच्यामध्ये दुर्दैवी अनेक आपल्या नागरिकांचा अंत झाला. श्रोतेहो, ह्याच्यामध्ये मी एक डॉक्टर आहे. ही 5 ते 6 लोक जी सापडलेली आहेत ती डॉक्टर आहेत आणि दुर्दैवाने ती मुसलमान आहेत. ती जी अल फला युनिव्हर्सिटी आहे हरियाणातली, तिथे आपण जेव्हा आता जे चॅनलच्या माध्यमातून किंवा प्रिंट मीडियामधनं वाचतोय की त्या युनिव्हर्सिटीमधल्या त्या प्रयोगशाळेमधनं अमोनियम नायट्रेट आणि तत्सम ज्वलनशील पदार्थ किंवा विषारी पदार्थ ह्याचं रोज थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ते तिथनं चोरी करत होते म्हणा किंवा तिथनं मिळवत होते आणि ते तिथे साठवत होते. तर हे गेले 2-3 वर्ष चाललं होतं. बरं, त्यातल्या डॉक्टरांच्या जर डिग्र्या तुम्ही बघितल्या तर कार्डिओलॉजिस्ट, MBBS, सर्जन, ती एक बाई आहे ती तर सर्जन आहे. आणि इतके जर हायली एज्युकेटेड ही लोक जर अशा पद्धतीने आपल्या देशाच्या विरोधात जर कारवाई करत असतील, आणि ह्याचा आता अजूनपर्यंत तरी पाकिस्तान कनेक्शन काही अजून उघड झालेलं नाही, नजीकच्या काळात ते उघड होऊ शकतं. पण मला याच्यातनं हिंदू मुसलमान हा मुद्दा हा सगळेच विश्लेषक सांगतायत, पडे पंडित ह्याच्यावर बोलतायत, टेलिव्हिजन चॅनल त्यांची दुकानदारी मांडतायत, राजकीय पक्ष त्यांच्या पद्धतीने ह्यांच्या आता निवडणुकांसाठी एनकॅश करायचा प्रयत्न करतायत. पण श्रोते, मला एक असाच प्रश्न पडला की हे 5 ते 6 MBBS डॉक्टर, सुपर स्पेशलिझम पास केलेले डॉक्टर, एक मला असा विषय आला की अटक केल्यानंतर त्यांच्याशी, म्हणजे एक हायपोथेटिकल बघा, आपले जे सर्वोच्च नेतृत्व आहे मोदीजी किंवा आता पोलीस कमिशनर आहे, त्यांनी एकांतात त्यांच्याशी जर डायलॉग केला की तुम्ही अशा प्रकारे हे देशाच्या विरोधी कृत्य करायला तुम्ही तयार कसे झालात, नक्की त्याची पार्श्वभूमी काय आहे,